मित्रांनो, अर्थातच मी कांबळे संदीप आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण मोहिमेच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत। आपल्या सगळ्यांना या व्हिडिओमधनं आव्हान आहे, त्यामुळं या आव्हानाला आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा आहे। मित्रांनो, आपल्याला प्रशासनाने केलेली चूक यावर बोट ठेवण्याचा तेव्हाच अधिकार आहे जेव्हा आपण अशा विविध मोहिमेमध्ये आपण आपला आवाज वाढवतो, त्याच्यात सहभागी होतो आणि ती शासन दरबारी आपण मांडत असतो। सामाजिक माध्यमात ट्विटर हे प्रचंड महत्त्वाचं माध्यम आहे, प्रभावी माध्यम आहे। या माध्यमातून आत्तापर्यंत आपण अनेक लढाया लढवलेल्या आहेत आणि त्या जिंकल्यासुद्धा आहेत। त्याचाच एक भाग म्हणून अन्यायाच्या विरोधात हा ट्विटर ट्रेंड आहे। आज सुट्टीचा दिवस आहे, बहुतांश सगळे आपण सुट्टीवर असतो, त्यामुळे ठीक 11 ते 1 ज्याला प्रचंड काम आहे आणि या 11 ते 1 दरम्यान त्यांना सहभागी होऊ शकत नाही, अशा मुलांनी दिवसभर जरी ट्विटर ट्रेंड केला तरी काय हरकत नाही। नुसतं रडत बसण्यापेक्षा आमचं 1 मार्कानं गेलं, विथ इंटरव्ह्यूमध्ये या मुलांनी लागलेल्या मुलांनी सहभागी नसते झाले तर आमचा तिथं नंबर लागला असता आणि त्यांना तर जॉब आहे, ते काही लागून बी याच्यामध्ये जॉईन करणार नाहीत। तर असं रडत बसण्यापेक्षा अशा विविध जे काही मोहीम असतात त्याच्यामध्ये जर आपण सहभाग घेतलात तर नक्कीच शासन दरबारी त्याची दखल घेतली जाईल आणि पर्यायानं जे काही रिक्त जागा असणार आहेत ते भरतीसाठी आपल्याला उपलब्ध होतील। रिक्त, अपात्र, गैरहजर जागा 15 दिवसात जाहिरात काढा, अन्यथा सरकारच्या विरोधात जन आंदोलन उभा करू, अशाच जे काही मोहीम आहे ट्विटरची, हॅशटॅग शिक्षक भरती, हॅशटॅग 10% कपात जागा तात्काळ भरा, ही जी हॅशटॅग मोहीम आहे या हॅशटॅगच्या मध्ये आपल्याला विविध आंदोलनातील फोटो, पेपरला आलेले फोटो आणि आपल्या ज्या काही भावना आहेत शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये त्या आपल्याला त्या ठिकाणी व्यक्त करायच्या आहेत। त्या संवैधानिक मार्गाच्या असल्या पाहिजेत, सभ्य भाषेत असले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये जे काही प्रमुख हँडल आहेत, केसरकर साहेबांचा हँडल, विरोधी पक्षनेते यांचा हँडल, मुख्यमंत्री, जे काही डेप्युटी CM आहेत 2 यांचं, विरोधी पक्ष किंवा मग विरोधी पक्षातील जे काही 2-3 सरकार आहेत त्यातले काँग्रेस सरकारचं मुख्य हँडल, नंतर मग राष्ट्रवादी पक्षाचं मुख्य हँडल, या सगळ्यांचे जे काही हँडल्स आहेत जे शिक्षण विभागाशी रिलेटेड काही लोकप्रतिनिधी असतात, जसे की अभिमन्यू पवार आहेत, साहेब आहेत, ज्यानं याच्यामध्ये शिक्षण विभागाशी रिलेटेड आहेत, जे वारंवार आवाज उठवतात, रोहित पवार असतील, तर या सगळ्यांना त्या ठिकाणी मेन्शन करा आणि आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करा। यासोबतच मित्रांनो, आपलेच बांधव रयतमध्ये जे काही 800 बांधव आहेत त्यांची निवड झाली, सगळ्यात जास्त मार्क घेऊन अभियोग्यता चाचणीमध्ये त्यांची निवड झाली, मात्र त्यांना अद्याप नियुक्त्या मिळालेल्या नाहीत। तर अशा बांधवांसाठी मित्रांनो आपल्याला जे काही त्यांचं आंदोलन आहे 13 ऑगस्ट 2024 या तारखेपासून शिक्षण आयुक्त कार्यालय, मध्यवर्ती इमारत, पुणे या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू होणार आहे। ऑल इंडिया यूथ फेडरेशन महाराष्ट्र पवित्र शिफारस भावी शिक्षक रयत सेवकांच्या वतीने आयोजित बेमुदत धरणे आंदोलन आहे। तर या आंदोलनातील जे काही मागण्या आहेत, रयत संस्थेत शिफारस पात्र उमेदवारांना 5 महिने अगोदरच्या तारखेचे नियुक्तीपत्र द्यावे, रयत संस्थेत नियुक्ती होत नसेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये समायोजन करून नियुक्ती आदेश द्यावेत आणि नियुक्तीस पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळेपर्यंत किमान वेतन लागू करावे। शिक्षक भरतीत पडलेला खंड आणि वयोमर्यादेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शिक्षण सेवक रद्द करावे। नियुक्ती अथवा समायोजन
अन्यथा करू बेमुदत आंदोलन, एकच ध्यास नियुक्तीची आस. तर हे जे काही बांधव आहेत, रयतमध्ये 800 बांधव ज्यांची रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झाली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे यांच्या डॉक्युमेंटेशनसुद्धा झालं नाही, नियुक्त्या तर दूरच राहिल्यात. ज्या काही संस्थेच्या अंतर्गत बाबी आहेत, अडचणी आहेत, तर त्यामुळं यांच्या नियुक्त्या ज्या काही ते रखडलेल्या आहेत, आपल्या सगळ्याला माहिती आहे. तर अशा बांधवांचं बेमुदत आंदोलन जे आहे ते 13 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर आपल्या रयतमध्ये ज्यांची निवड झाली अशा सगळ्या बांधवांनी आणि इतर बांधवांनी या ठिकाणी आपण उपस्थित राहून या आंदोलनाचा एक धागा बनायचा आहे आणि या अन्यायाच्या विरोधात एक लढा जो काही उभारला गेलेला आहे तर त्याला धार देण्यासाठी आणि न्याय मिळवून घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. हे होतं आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं विनम्र आव्हान. या सगळ्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.